प्रेम शिवशरणात. मी अनिल मुळे, अनिल विश्वनाथ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता काही मतमोजणीच्या अगोदरच पराभवाचे चिन्ह कळून येतात आणि काही दाखले ते दाखवत असतात. त्याचा अनुभव मला गेल्या 2 इलेक्शनमध्ये आलेला आहे. आमची बहीण गेल्या वेळेस वार्ड प्रभाग क्रमांक 18मधून उभा होती आणि मी आणि बहीण आम्ही तिथं मतमोजणी कक्षात जात असताना गेल्या वेळेसच्या निवडणुकीमध्ये तर ती डांबर रोडच्या कडेची बाजू असते, तिथं पाय घसरून आमची बहीण पडली. मला त्यावेळेसच पराभव होतो का काय की असं शंकेची पाल चुकली आणि त्यावेळेस तिथं पराभव झाला. आता कालच्या इलेक्शनमध्ये आम्ही जीवतोड काम केलं होतं, प्रयत्न भरपूर केले होते, पण कालच्या इलेक्शन 100% आम्ही जिंकणार असं सर्वांनाच वाटत होतं, अख्ख्या लातूरला. पण ते काही समीकरणं बदलली आणि मग आमच्या बहिणीचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उभी होती, दारुण पराभव झाला. पण त्या अगोदर मतमोजणीला आम्ही जात असताना काही दाखले आम्हाला, काही चिन्ह, वाईट चिन्ह दिसून आले. मी ते अनुभवले. कसे तर आता आम्ही जात असताना जे गुरुचरित्र म्हणते, एका विशिष्ट समाजाच्या स्त्रीचं तोंड पाहू नये सकाळ सकाळ म्हणते. मग नेमकं मी मतमोजणीला जात असताना ती बाई आडवं आली. मग पाण्याची घागर भरलेली होती, त्याच्यात 10 रुपये टाकलो मी, 10चा बंदा. पण तिथंच शंकेची पाल चुकली. त्याच्यानंतर आम्ही राहुलजी कांबळे, असं उमेदवार जे होते ते आम्ही त्या काउंटिंगला जात होतो. यशपालजी कांबळे आणि माझे 2 भाचे त्या काउंटिंगसाठी कक्षात जात असताना 5 नंबरलाच आमची कार उभा केली. त्यामुळं आम्ही त्या मधल्या मार्गानं, त्या 5 नंबरच्या पॅरलल रस्त्यानं चलत जात असताना रस्त्याच्या कडेनं वाट काढत जाम होती ट्रॅफिक. जात असताना त्या रस्त्याच्या कडेला एक टपरी होती, त्याला हे होतं, यशपालजी कांबळे त्याला धडकले आणि त्यांच्या डोक्याला ती दांडी ती पडली, ती असं दांडकं लावलेलं फाळक्याला, आणि यशपालजीच्या थोडं त्यांना लागलं डोक्याला. मला हे अशी का चिन्ह दाखवायला लागलेत म्हणून आम्ही मग पुढे गेल्यानंतर कक्षामध्ये प्रवेश करत असताना एवढी भयानक गर्दी की मग त्याच्यामध्ये तिथं पॉकेट प्लेअर घुसले होते त्या गर्दीमध्ये, आणि माझे 400 रुपये राहावेजवळ म्हणून मी आपलं खिशात टाकलं होतं मागच्या. ते माझे 500 रुपये 400 रुपये हाणले, ते पॉकेट प्लेअरनं हाणले तिथं. मग ते मध्ये जात असताना त्या अगोदर माझा उजवा डोळा फडफड करायला लागला. इथं काहीतरी आता मला दगाफटका होणार आहे असं मला वाटलं. मग आम्ही कक्षात गेलो. ते डोळा फडफड करायचं मध्ये कक्षात जाईपर्यंत काही थांबलं नाही. मग हे चिन्ह दिसले, आता आपला पराभव होणार असं जवळपास आम्ही गेलो. आणि ते बघत जात असताना प्रत्येक बूथला आम्ही 2 बूथ फक्त 100-150 आम्ही प्लस होतो, ते बी आमच्या वार्डाची. आणि मग बाकी चहूकडे 100-150 100-150 याचे अशी हे पडले, त्याचं 100-150 मत कमी पडले. आणि 18 बूथमध्ये आम्ही जवळपास 1819 मतानं पराभूत झालो, आमची बहीण पराभूत झाली. तर त्या अगोदर हे काही आपल्याला चिन्ह दाखवलं होतं, त्याच्यामुळं हे काही गोष्टी अगोदर कळून येतात. आणि हे विश्व चैतन्यमय आहे, हे जड नाही. ते दाखले देत असते, पण त्याचा आपण त्याला निरीक्षण करता आलं पाहिजे. तर ह्या 2 दाखल्यावरून तर मला जवळपास
अगोदरच पराभव दिसून आले होते. आमची तयारी भरपूर होती, पण ते काही नशिबानं साथ दिली नाही, काही जाती समीकरणं बिघडले आणि त्याच्यामुळं पराभव झाला. तर असं हे विश्व हे ब्रह्म जे आहे ते चेतनामय आहे, चैतन्यमय आहे आणि ते बरोबर दाखले वेळोवेळी आपल्याला देत असतं. आपण त्याचं आकलन, निरीक्षण केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं पुढे आपल्या आयुष्याची वाटचाल केली पाहिजे. अनिल विश्वनाथ चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.